सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं, मोबाईलचे इंटरनेट आणि लोकेशन चालू करून घ्यायचे आहे। हे सर्व चालू झाल्याच्या नंतर काय करायचं आहे, ई-पीक पाहणे हे ॲप ओपन करून घ्यायचे आहे आणि मग त्याच्यानंतर काय करायचं, अशा प्रकारे स्क्रॉल करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर इथं क्लिक करून तुम्हाला विभाग निवडायचा आहे। जो पण तुमचा विभाग असेल त्या विभागावरती क्लिक करून इथे क्लिक करायचं आहे, निवडून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर या ॲरोवरती क्लिक करायचं आहे, पुढे जायचं आहे। त्याच्यानंतर शेतकरी म्हणून लॉग इन करा याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर इथं मोबाईल नंबर प्रविष्ट करायचा आहे तुम्हाला। इथे क्लिक करून तुमचा जो पण मोबाईल नंबर आहे तो टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर पुढे जा याच्यावरती क्लिक करायचं आहे। आता त्याच्यानंतर काय करायचं, इथं खातेदाराचे नाव दिसत असेल सिंपली इथं निवडावरती क्लिक करायचे आहे तुम्हाला। इथं क्लिक करून तुमचं जेवढं पण तुमचं खाते लिंक केले असेल किंवा ज्याचे पण तुम्ही ई-पीक केले असेल ते सर्व नावं दिसत असेल, सिंपली काय करायचं, ज्या पण तुम्हाला खातेदाराचे पीक पाहणी भरलेली माहिती बघायची असेल त्याच्यावरती क्लिक करायचे आहे। त्याच्यानंतर इथं बघू शकता नाव आलेलं असेल आणि त्याच्यानंतर काय सांकेतांक विसरला त्यावरती क्लिक करायचं आहे। इथे 4 अंकी तुम्हाला सांकेतांक टाकायचे आहे। तो टाकण्यासाठी इथं सांकेतांक विसरला त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता यामध्ये तुम्हाला सांकेतांक दिसत असेल, सिंपली तो सांकेतांक इथे टाकायचा आहे। ठीक आहे, याच्यावरती क्लिक करून इथे तुम्हाला सांकेतांक टाकायचा आहे। आपलं सांकेतांक आहे। त्याच्यानंतर काय करायचं, इथं क्लिक करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर काय करायचे, पीक माहिती नोंदवा याच्यावरती क्लिक करायचे आहे आणि त्याच्यानंतर इथं तुम्हाला काही पण करायची गरज नाही आहे। सिंपली काय करायचे, पिकाची माहिती पहा हे बघू शकता तुम्हाला इथं दिसत असेल, याच्यावरती क्लिक करायचे आहे। यामध्ये अशा प्रकारे तुम्हाला दिसत असेल, म्हणजे तुमची ई-पीक पाहणी झालेली आहे। जेवढे पण गट असतील यामध्ये दिसतील अशा प्रकारे तुम्हाला। जर का तुम्ही 48 तासाच्या अगोदर बघत असाल तर यामध्ये तुम्हाला अशा प्रकारची स्क्रीन दिसत असेल, मी तुम्हाला दाखवतो। जर का तुम्ही 48 तासाच्या अगोदर जर का ई-पीक पाहणी केली असेल तुम्हाला अशा प्रकारची स्क्रीन दिसत असेल, तुम्ही यामध्ये दुरुस्ती पण करू शकता किंवा नष्ट पण करू शकता। जर का तुम्हाला दुरुस्त करायचं असेल तर दुरुस्ती करा याच्यावरती क्लिक करायचं आहे। जर का तुम्हाला यामध्ये दुरुस्त करायचं असेल दुरुस्त करा याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्ही जे पण माहिती चेंजेस करायची त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचे आणि चेंजेस करू शकता। जर का चेंजेस करायचा नसेल तर काय करायचं, माहिती सुधारणे रद्द करा याच्यावरती क्लिक करायचं आहे। माहिती सुधारणे रद्द करा याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दिसत असेल। जर का तुमचे बरोबर असेल तर